मराठा आणि ओबीसी आरक्षणावरनं राज्यात जी कटुता वाढतीये त्याला कारणीभूत राज्य सरकार आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय। सरकारनं चर्चेचा प्रस्ताव आणावा, आम्ही चर्चेला तयार आहोत असेही त्या म्हणाल्या। याशिवाय विधेयक संसदेत आल्यास ताकदीनं सहकार्य करू असं आश्वासनही सुप्रिया सुळेंनी दिलंय। अपेक्षा आम्ही पारदर्शकपणेच नेहमी काम केलेलं आहे। मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची आणि चर्चा करून मार्ग काढायची तयारी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ही करावी लागेल। आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे अनेक वेळा। जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले की आम्हाला ह्या बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत, तुम्ही प्रस्ताव आणा, ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू। आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट येईल, आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे 300 होते, आज एनडीएचं सरकार आहे। हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर ताकदीने आम्ही कुणाचंही सरकार असलं तरी आमची सहकार्याचीच भूमिका राहील।